अलिबाग तालुक्यातील नागाव इथे दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या अनोख्या व भव्य हातावरच्या नारळ फोडी व गडगडी नारळ स्पर्धेला स्पर्धक व रसिक प्रेक्षकांचा सहभाग लाभला। डॉक्टर सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाने नागाव समुद्र किनाऱ्यालगत भरवलेल्या या स्पर्धेत रायगडसह मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, गोवा व कोकणातील असंख्य स्पर्धक सहभागी झाले होते। नारळ फोडी स्पर्धेत 48 व गडगडी नारळ स्पर्धेत 24 स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवली। अत्यंत अटीतटीच्या व रंगतदार अशा नारळ फोडी स्पर्धेत संजय घरत, सतीश आचरेकर यांनी अजिंक्य विजेतेपद पटकावून आकर्षक चषक व रोख पारितोषिक पटकावले, तर गडगडी नारळ स्पर्धेत ग्रंथ नाकवाने प्रथम क्रमांक पटकावला। स्पर्धेतील इतर उपविजेत्यांना देखील आकर्षक चषक व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। नारळी पौर्णिमेच्या अगोदर खेळला जाणारा हा कोकणातील लोकप्रिय सण आहे। इथल्या नारळी पोपळीच्या बागा, नारळ हा आमच्या जीवनातील अविभाज्य व व्यवसायाचा भाग आहे। नारळ फोडी पूर्वापार चाललेला खेळ आहे। येत्या काळात हा खेळ अधिक लोकप्रिय होऊन सर्वदूर पोहोचतोय। पुढील वर्षी या स्पर्धा डे नाईट स्वरूपात घेणार असून या स्पर्धेत महिलांना देखील संधी देण्याचा आमचा मानस आहे। नारळ फोडी स्पर्धेला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केल्यास कोकणकर या स्पर्धेत नक्कीच बाजी मारतील असा विश्वास डॉक्टर सचिन राऊळ यांनी व्यक्त केला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।